रोहित पुजारी टेनिस बॉल क्रिकेटचा एक मातब्बर खेळाडू आणि विनय शर्मा गोलंदाजीसाठी ओव्हर नंबर 1 मध्ये सामन्याला सुरुवात. गणपती बाप्पा मोरया आणि ते पहिल्याच बॉल वरती डेड बॉलचा इशारा आलाय. पॉवर प्लेचं पहिलं षटक विनय शर्माच्या हातामध्ये. शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट 30 फाईन लेग 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. पहिला बॉल विनयचा. फुलर लेनचा बॉल ड्राईव्ह केलाय, चांगला फटका कव्हर्सला केलाय. क्षेत्ररक्षक आता लॉंग ऑफचा एक्स्ट्रा कव्हरला चाललाय. चांगली फिल्डिंग. तोपर्यंत 2 धावा इथे मिळत आहेत. रोहित ऑफ द मार्क. 2 रन आपलं खातं उघडले आणि या संघाचा श्री गणेशा होत असताना टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्ड होती 2. पहिलाच बॉल फुलर लेनचा होता. चांगला ड्राईव्ह कव्हर्सला केलाय. जय गजानन कुक्षे टीमने टॉस जिंकला. या मॅच मध्ये प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. ओ चांगला यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर. खोदलाय बॉल. डिकआउट करत असताना कव्हर्सला चांगली फिल्डिंग. तोपर्यंत 1 धाव इथे मिळते रोहितला आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 3. नवी मुंबई महानगरपालिकेच्या विद्यमान नगरसेविका वैष्णवीताई वैभव नाईक यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा खऱ्या अर्थानं आपण संपन्न केला आणि सध्या त्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, या मॅचचा आनंद घेत आहेत. या सर्वांचं हार्दिक स्वागत. ओहो इनसाइड आउट. इनफिल्डच्या भरून मिड ऑफच्या भरून खेळण्याचा प्रयत्न भावेश बीट केलाय. टप्पा पडल्यानंतर बीट करून त्याला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळाली. 3 बॉलचा खेळ संपलाय. धाबा आगे स्कोर बोर्ड होते 3. पुन्हा एकदा तयार विनय शर्मा ओव्हर द विकेटने. बॅकफुटला जाऊन इनफिल्डच्या वरून एक चांगला कव्हर ड्राईव्हचा फटका. बॉल चाला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. नाईक चषक 2026 या स्पर्धेतला पहिला चौकार मारण्याचा मान भावेशला मिळालाय. भावेश बॅट मधून येतोय हा खणखणीत चौकार. आणि या 4 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होते आतापर्यंत 7. आणखीन एक ऑन साइडला खेळलाय डीप मध्ये. आता मिड विकेटचा क्षेत्ररक्षक बॉल वरती गेलाय. चांगली फिल्डिंग. तोपर्यंत 1 धाव इथे पुन्हा एकदा भावेशच्या खात्यामध्ये जाईल आणि या सिंगल नंतर आता स्कोर बोर्ड रन आहेत 8. आतापर्यंत 5 बॉलचा खेळ संपलाय. पॉवर प्ले मध्ये एकच चौकार आले, तो ही भावेशच्या बॅट मधून. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली विनय शर्मा यांची. पॉवर प्लेचं पहिलं षटक टाकत असताना शेवटचा 1 बॉल शिल्लक. फुलर लेनचा बॉल मिड ऑफच्या वरून खेळलाय डीप मध्ये. आता वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव इथे मिळताना दिसेल आणि या सिंगल ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर दोन्ही टीमची धावसंख्या आगे स्कोर बोर्ड होते आतापर्यंत बिनगडी बाद 9. 4 मिनिटांमध्ये पहिलं षटक संपलंय. ही स्पर्धा मात्र 2 एंडनं सुद्धा केलेली जाईल. दोन्ही एंडनं मात्र बॉलिंग केली जाईल, लक्षात घ्या. आणि या स्पर्धेमध्ये SSD या कंपनीचा मात्र बॉल वापरण्यात आलेला आहे. नॉट अ टेनिस बॉल. चला आता आपले सर्वच मान्यवर या स्पर्धेतून रजा घेत आहेत. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. VN ग्रुप कोपरकिरणे च्या वतीनं. वैष्णवताई नाईक तुमचंही आभार. संदीप म्हात्रे साहेब तुमचंही आभार. शिरीष प्रभाकर पाटील तुमचंही मनपूर्वक आभार. आत्माराम पाटील साहेब तुमचंही मनपूर्वक आभार. शरद पाटील साहेब मनपूर्वक आभार. त्यानंतर विद्यानंद पाटील भाऊ तुमचंही मनपूर्वक आभार. सपकाळ साहेब तुमचंही मनपूर्वक आभार. तुम्ही या स्पर्धेला आपला अमूल्य वेळ खर्च केलेला आहे, तर VN ग्रुपच्या वतीनं तुमचा आम्ही मनपूर्वक आभारी आहोत.
पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हर मध्ये आता धावा आगे स्कोर बोर्ड होते. रुद्र 11 महापे टीम बिनगडी बाद 9. आता ओव्हर नंबर 2 मध्ये ब्रिजेश सिंग बॉलिंग साठी आलाय फार एंड कडून. पहिला बॉल वाह कडक मारलाय डाऊन दी ग्राउंड. बीड ऑफच्या वरून लॉंग ऑफचा फायदा घेतला आणि बॉल लॉंग ऑफला बीट करून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. रोहितच्या बॅट मधून येतोय या मॅचचा दुसरा चौकार. ओव्हर पिच बॉल. या लेंथला तुम्ही रोहित पुजारीला गोलंदाजी करू शकत नाहीये. अनेक स्पर्धा या खेळाडूंना गाजवल्यात. महापे टीमला एक वेगळं नाव उंचीमध्ये नेण्याचं काम या खेळाडूंना केलंय. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न ऑप्शनच्या बाहेर. पंच शशी साटम सर सांगतात की आता वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन मिळते आणि एक्स्ट्राच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 14. पाबोप्ले चा दुसरं षटक सुरू आहे. ओ चांगला बॉल. ही लाईन चांगली आहे. बॉल वाईट ऑप्शनच्या हलकासा बाहेर पिचिंग केला त्यानंतर मात्र तिथून चेंडूला वळण दिलं. चांगला सेम कटर. ब्रिजेश सिंग ज्यानं टेडी बियर स्पर्धेमध्ये त्याच्या करिअर मध्ये पहिली विकेट हॅट्रिक घेतली हा गोलंदाज आहे. पुलर लाईनचा बॉल ट्राय केला इथे शतरक्षक आहे. रनआउटची संधी डायरेक्ट हिट केलाय परंतु नाही मिळणार कारण रोहित धावलाय प्रचंड वेगाने. एक रन इथे पूर्ण झाली आणि या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्ड होते आतापर्यंत 15 धाबा झालेत. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर असताना 3 बॉलचा खेळ संपलाय. ब्रिजेशनं आता थोडस कमबॅक केलं या ओव्हर मध्ये कारण पहिल्या ओव्हर बॉल मध्ये चौकार लागला होता रोहितनं मिडऑफच्या भरून ब्रिजेश सिंगच्या विरोधामध्ये. ओहो फटका चांगला आहे. कॅच हिटचा कॉल आहे. क्षेत्ररक्षक आहे डाऊन दी बॉल. तिथे सूर्याची किरणे अक्षरशः त्याच्या डोळ्यासमोर आलेले आहेत. विनोद पाटील आय थिंक आहेत. स्वतःवरती नाराज आहे विनोद पाटील आणि बॉल चालला तर सीमारेषा पलीकडे. बघूया आता अंपायर काय सिग्नल देत आहेत. यस अंपायरने निर्णय बदललाय. षटकार आलाय. षटकाराचा इशारा. पंच शशी साटम करून या 6 रनच्या मदतीने स्कोर बोर्ड त्या दरम्यान आहे 21. चांगला फटका भावेश पाटीलच्या बॅट मधून नाईक ट्रॉफीचा हा पहिला षटकार आलाय. ओहो स्विंग इन मिस. अंपायर कडे लाऊडली अपील होती. स्विंग इन मिस. टप्पा पडल्यानंतर बीट करून त्याला विकेट किपरच्या हातामध्ये. पोझिशन खराब होती भावेशची. फुटवर्क नव्हते या फटक्या मागे. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न इथे बीट झालाय. डॉट बॉल आलाय. शेवटचा एक बॉल शिल्लक पावर प्लेच्या सेकंड ओव्हर मधला. ओहो कॅच हिटचा कॉल आहे. बॉल हवेत खेळलाय. खबरचा क्षेत्ररक्षक आता खूप चांगला झेल टिपला तिथे आणि फलंदाज बाद होतोय. पहिला धक्का रुद्र 11 महापे टीमला. भावेश पाटील गॉन. बघा या स्पर्धेमध्ये काही कठोर नियम आहेत. दुसऱ्या मॅचचा टॉस या इनिंग ब्रेक नंतर केला जाईल. त्यामुळे दोन्ही टीमचे कॅप्टन CR पाटील फाउंडेशन, कुमार 11 तुर्बे टीम आणि गावदेवी बाळकुम या दोन्ही टीमला आम्ही पहिला कॉल करतोय. या इनिंग नंतर दुसऱ्या सामन्याचा टॉस आम्ही करणार आहोत. त्यामुळे दोन्ही टीम तुम्हाला टॉस साठी तयार राहायचं आहे. CR पाटील फाउंडेशन, कुमार 11 तुर्बे टीमचा कॅप्टन आणि गावदेवी बालकुम टीमचा कॅप्टन संदीप म्हात्रे. तुमचं मनपूर्वक आभार. या स्पर्धेमध्ये तुम्ही आलात. संदीप म्हात्रे ज्यांची निवड झालेली आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समिती सदस्यपदी. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड आतापर्यंत 21. पहिल्या ओव्हर मध्ये 9 आल्या होत्या आणि या ओव्हर मध्ये ब्रिजेशने 12 दिल्या परंतु एक विकेट काढली भावेशे. आता नवीन बॅटर मैदानामध्ये अनिकेत देवरे आणि ओव्हर नंबर 3 मध्ये विनय. पहिला बॉल स्लॉक केला. बॉलला
इथेही कॅचीचा कॉल आहे, तिथेही खूप चांगला झेल टिपलानी फलंदाज आता अनिकेत रोहित पुजारी बाद. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 21 धावा. पहिली विकेट 21 वरती पडली, त्यानंतर भावेश बाद झाला आणि दुसरी विकेट रोहित पुजारी. टायमिंग जुळलं नाहीये, फटक्यामागे फुल टोस बॉल होता, परंतु मोठ्या फटक्यामध्ये डील करू शकलं नाहीये, त्यामुळे दुसरी विकेट सुद्धा रुद्र इलेव्हन महापेठेनं 21 या आकड्यावरती गमावली. आता नवीन बॅटर मैदानामध्ये मुकेश नायगम बॅटिंग साठी आता मैदानामध्ये दाखल झालाय. नेट नंबर 4 मध्ये 2 गडी बाद 21 धाबा झालेत. व्हीएन ग्रुपच्या वतीने खूप चांगलं दर्जेदार आयोजन तुम्ही पाहताय. नाईक चषक 2026 आज नाईक कुटुंबाचं साहेबांना आज नवी मुंबई विकास साठी मात्र एक भरीव योगदान देत असताना आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. हे सर्वच नाईक कुटुंबाचे शिलेदार आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेच्या दरम्यान जे फ्लेक्स लावलेत, उजव्या बाजूला महाराष्ट्र राज्याचे वन मंत्री, पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री, ठाणे जिल्ह्याचे संपर्क मंत्री, लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांचा एक कटआउट आपल्याला पाहायला मिळतोय. ओहो, स्विच हिट करण्याचा प्रयत्न इथेही बीट झालाय. बीट करून त्याला विकेट किपरच्या हातामध्ये. विनयची चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिलेली आहे. डॉट बॉल विकेट आल्यानंतर मात्र निर्धाव बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. या ओव्हरमध्ये अजूनही एकही रन आलेली नाहीये. 21 वरती 2 विकेट्स गमावलेत. ओव्हर पिच ड्राईव्ह करत असताना सॉफ्ट हँडेडने पोहोचला होता क्षेत्ररक्षक, परंतु जेल कंप्लीट करता आला नाहीये. 2 धाबा ते सोडल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 रन आपलं खातं उघडले मुकेशनं आणि या 2 रनच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 23 धाबा झालेत. 23 ऑन बोर्ड. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना विनय शर्मा कॉमेंट्री बॉक्स इन कडून गोलंदाजीसाठी तयार. पुन्हा एकदा मुकेश नायकम बॅटिंग साठी सज्ज. ओहो, स्लॉक करण्याचा प्रयत्न बॅटच्या आतल्या कडेला लागला. बॉल चालला बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगच्या दरम्यान. डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक प्रचंड वेगाने गेलेत. एकच धावी ते मिळताना दिसेल मुकेश नायगमला आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड ते आतापर्यंत 24. पहिल्या ओव्हरमध्ये 9 धाबा. दुसऱ्या ओव्हरमध्ये ब्रिजेशनं 12, तिथून 1 विकेट आली आणि त्यानंतर मात्र विनयचं कमबॅक या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 1 विकेट देत असताना आतापर्यंत 3 धाबा खर्च केल्या 4 बॉल मध्ये. ओहो, स्लॅप स्वीप करण्याचा प्रयत्न. इथे रन कॅच इटचा कॉल आहे, परंतु इथे 2 धाबा इथे सोडल्यात. चांगला प्रयत्न होता डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाचा. प्रचंड वेगाने बॉल वरती गेले, परंतु पोहोचला नाहीये बॉल पर्यंत. थोडासा नो लुक स्वरूपामध्ये हा फटका मारायचा होता फलंदाज अनिकेत देवरेला. 2 धावा ते मिळतात आणि या 2 रनच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 26 धावा झालेत. बॅकफुटला जाऊन हॅमर करण्याचा प्रयत्न. गतीमध्ये परिवर्तन. धीम्या गतीने टाकलेला बॉल परफेक्शन झालं नाहीये. बॅट अँड बॉलचं एकच धावी ते मिळते अनिकेतला आणि या सिंगलनं ओव्हरची झाली समाप्ती. अशा पद्धतीनं 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर
टॉस गमावल्यानंतर पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना रुद्र 11 मापे टीमची धावसंख्या आहे 2 गडी बाद 27 धावा. टेनिस क्रिकेट .in माध्यमातून या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट तुम्ही पाहताय. 4 कॅमेराने ही स्पर्धा कव्हर केली जाते. आमचे कॅमेरामॅन सूरज धुळे असतील, तेजस मस्कर, सागर शेलके आणि कुणाल डायरे जे अपडेटर्स आहेत. खूप चांगलं काम, खूप चांगलं कार्य आज टेनिस क्रिकेट .in माध्यमातून ते या स्पर्धेला देत आहेत. त्या सर्वांचं हार्दिक स्वागत. कारण भारतातली एक नंबर 1 वेबसाईट ज्या वाहिनीला आपण पाहतो, ज्या वाहिनीला आपण म्हणत असतो टेनिस क्रिकेट .in, संतोष नाणेकर वाहिनीचे प्रणेते आहेत. 2013 साली ही वेबसाईट लॉन्च झाली आणि आतापर्यंत बघता बघता 20,000 पेक्षा जास्त सबस्क्रायबर प्राप्त करणारी ती एकमेव अशी लाईव्ह वाहिनी ठरली. पहिलाच बॉल स्विचिटचा, थर्ड मॅन आतमध्ये आहे आणि ते बॉल डीप थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे चाललाय. 4 रन चौकार येतोय. फलंदाज अनिकेत देवरेच्या बॅटमधून शुभम निर्मल बॉलिंग साठी ओव्हर नंबर 4 मध्ये फार इन कडून. पहिलाच बॉल थोडासा खराब टप्पा शुभमचा, फुलटोस बॉल आणि स्विच हिटचा प्रयत्न. बॉल थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धाबा इथे मिळतात अनिकेत देवरेला आणि या 4 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या की स्कोर बोर्ड होते आतापर्यंत 33 धाबा, 31 धाबा माफ करा. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर असताना VN ग्रुपच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन. नाईक ट्रॉफी 2026 भव्य दिव्य स्पर्धा, क्रिकेटचा महासंग्राम आणि पहिला सामना तुम्ही पाहताय कुक्षित आणि मापे या टीमच्या विरोधामध्ये. ओहो, बिगिट करण्याचा प्रयत्न, कॅचिटचा कॉल आहे, मिस टायमिंग स्ट्रोक आणि ते पहा सूर्याची किरणे अक्षरशः डोळ्यासमोर येत आहेत. कारण विनय शर्मा चूक करणार नाहीये, त्यामुळे 2 धाबा कंप्लीट झालेले आहेत. 2 धाबे ते मिळतात अनिकेतला आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड ते आतापर्यंत 33 धाबा, 33. या स्पर्धेमध्ये आपल्याला एक LED मेगा स्क्रीन पाहायला मिळते क्रीडांगणावरती. पुन्हा एकदा स्विचचा प्रयत्न, पंचांकडे अपील केली जाते परंतु स्पष्ट नकार पंचांचा. इथे डॉट बॉल आलाय. आता चांगलं कमबॅक शुभम निर्मलचं. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 33 धाबा. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर आहे अनिकेत देवरे, सध्या इन फॉर्म फलंदाज. बॅकफुटला जात असताना पुल करण्याचा प्रयत्न, स्विंग इन मिस फिरवलाय, पुन्हा एकदा बीट केलाय. सातत्यानं 2 चेंडू ते निर्धाव टाकलेले आहेत शुभम निर्मलनं. चांगली गोलंदाजी, लेफ्ट आर्म सीमर गोलंदाज आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर काढतोय आणि हीच तर खासियत आहे शुभमची. ओहो, आता मात्र बिग हिट, पलटवार केलाय, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि बॉलला उडवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॉल चाललाय सीमारेषा पार, येतोय अनिकेतच्या बॅटमधून षटकार. नाईक ट्रॉफी सिक्सर. 6 रनच्या मदतीने आता स्कोर बोर्ड 13 रन आहेत 39. चला, ज्या बाइक्स आतमध्ये आणलेल्या आहेत त्या बाइक्स मात्र आता बाहेर काढायच्या आहेत कारण गेट लॉक होणार आहे, लक्षात घ्या. आता काही वेळानंतर त्या गेट्स आम्ही लॉक करणार आहोत, त्यामुळे जेवढ्या गाड्या आतमध्ये लावलेल्या आहेत त्या गाड्या आता बाहेर जाऊन पार्क करायच्या आहेत रस्त्यावरती. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. टीमची धावसंख्या 39ला 2. चला, मॅच बॉल आलाय नाही का?
आणखीन एक चांगला फटका सी काऊ कॉर्नरला बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय अनिकेत देवरेच्या बॅट मधून नाईक ट्रॉफीचा सिक्सर षटकारानं ओव्हरची झाली समाप्ती 4 षटकांचा खेळ संपलाय टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती आतापर्यंत रुद्र 11 मापे टीम 2 गडीबाज 45 धावा आता शेवटचं षटक आहे या ओव्हर मध्ये शुभम निर्मलला 18 धावा खर्च झाल्या एकही विकेट त्याला प्राप्त झाली नाही कारण पहिल्या ओव्हर मध्ये 9 आल्या तिथे विकेट आली नाहीये दुसऱ्या ओव्हर मध्ये ब्रिजेश सिंगनं 12 धावा खर्च केल्या तिथे विकेट आली पुन्हा एकदा थर्ड ओव्हर मध्ये विनय शर्मानं गोलंदाजी केली तिथे 6 रन 1 विकेट आणि इथे शुभम निर्मलनं चौथं षटक टाकलं महागडं षटक 18 धावा मोजाव्या लागल्या शुभम निर्मल एकही विकेट त्याला प्राप्त झाली नाहीये आता लास्ट ओव्हर मध्ये विनोद पाटील बॉलिंग साठी आलाय अनुप पाटील आहे माफ करा विनोद पाटील कीपर आहे चला 4 ओव्हर साठी बरोबर 20 मिनिटं घेतलेली आहेत जय गजानन कोक्षत या टीमनं थँक्यू अनुप पाटील बॉलिंग साठी आलाय खरं तर पार्ट टाइम बॉलर आहे परंतु चांगली गोलंदाजी सध्या तरी करतो आणि अनुप पाटील इमर्जन्सी ज्यावेळेस असते त्यावेळेस मात्र ज्या वेळेस इमर्जन्सी असते टीमला त्यावेळेस मात्र अनुप पाटीलनं खूप चांगली गोलंदाजी केलेली आहे पहिला बॉल पडल्यानंतर बीट करून चालला विकेट कीपरच्या हातामध्ये कारण हा बॉल पडला त्यानंतर मात्र फलंदाजासाठी खाली राहिला पहिला बॉल अगदी योग्य टप्प्यावरती डॉट बॉल आला अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 45 चला आता लगेच टॉस साठी यायचं आहे CR पाटील फाउंडेशन कुमार 11 तोरबे टीम आणि गावदेवी बालखोम दोन्ही टीमचे कॅप्टन किंबहुना जर टीमचे प्रतिनिधी इथे उपस्थित असतील तर आपण टॉस साठी तयार राहायचं आहे इनिंग ब्रेक नंतर टॉस केला जाईल लक्षात घ्या हेमंत पाटील इथे उपस्थित आहे गावदेवी बालखोम टीम आपल्याला तयार राहायचं टॉस साठी चला महापे गावचे संदीप डावरकर यांना विनंती करेन की आपण यावं व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे VN ग्रुपच्या वतीनं या स्पर्धेमध्ये ओहो इथे फिंगर्स रोज केले होते चांगला कटरचा वापर केलाय टप्पा पडल्यानंतर फ्लॅट दिली होती बॅटची कडा घेतली तिथेच बॉल विसरले धाव येणार नाहीये अनिकेतला डॉट बॉल आणखीन एक डॉट बॉलची होती समाप्ती सध्या तरी या ओव्हरचा प्रभास अनुप पाटीलचा चांगला राहिलाय 3 बॉल मध्ये फक्त एकच धाव आली पुन्हा एकदा बॉल फिरवला इथे रनआउटची संधी आहे परंतु नाही आहे हेलिकॉप्टर स्टाईलनं मारायचा होता परंतु काय गोलंदाजी केली तर मी मगाशी याच गोष्टीचा उल्लेख करत होतो पार्ट टाइम बॉलर आहे इमर्जन्सी बॉलर आहे ज्या वेळेस मात्र टीमला गरज असते त्यावेळेस मात्र अनुप पाटीलनं कुठल्याही स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी केलेली आहे बॅकफुटला जाऊन हॅमर केलाय प्रचंड वेगाने विनय शर्मा रनआउटची संधी आहे काय घडलं जातंय तिथे विनोद खराब क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय दोन धावा इथे मिळत आहेत अनिकेत देवरेला आणि या 2 रनच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड ते आतापर्यंत 48 धावा झाल्यात 48 ऑन बोर्ड शेवटचा चेंडू शिल्लक आहे इथे विनय शर्मानं जर बॉलर इंडला फेकलं असतं तर कदाचित विकेट आली असती परंतु विकेट कीपर इंडला थ्रू त्यानंतर मात्र विनोद पाटीलचं कलेक्शन फारसं झालं नाहीये त्यामुळे 2 धावा कंप्लीट झालेत ओ क्लीन बोल्ड अगदी मेजवानी होती स्वीप करण्याचा प्रयत्न परंतु दांडी गुल केली शेवटच्या बॉलवरती अनिकेत देवरेची आणि ते तिसरा धक्का लागतोय रुद्र 11 मापे टीमला अशा पद्धतीनं पहिला डाव इथे संपलाय आणि पहिला डाव संपत असताना 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये रुद्र 11 मापे टीमनं धावा बनवल्यात 48 आणि आता विजयासाठी करायचे आहेत सेकंड इनिंग मध्ये
जय गजानन कोक्षेट टीमला 49 धावा, 49 टू बिन. चला गावदेवी बालकुम टीम आपल्याला टॉस साठी यायचंय समोर, कारण तुर्बे टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. गावदेवी बालकुम टीम चला मापेगावचे संदीप डावरकर, मिलिंद पाटील आणि आमचे 40+ अशोक पाटील या तिघांना मी विनंती करेन की आपण यावं. व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. विजय नेचर ग्रुपच्या वतीनं आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. 49 टू विन, 49 धावांचं लक्ष्य आहे. पहिला डाव अगदी कंप्लीट 24 मिनिटांमध्येच कंप्लीट झाला. असा टायमर सेट करावा लागतो. विजयन नेचर ग्रुप कोपर करण्याच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन तुम्ही पाहताय. चला गावदेवी बालकुम टीम आपल्याला लगेचच समोर यायचं टॉस साठी. चला तर आपण व्यासपीठावरती काही शुभ सन्मान इथे करणार आहोत. अशोक पाटील जे 40+ आहेत, मापेचे संदीप डावरकर आणि मिलिंद पाटील या तिन्ही मान्यवरांचा या ठिकाणी आता शुभ सन्मान होईल. चला या स्पर्धेमध्ये आणखीन एक सूचना आहे, आणखीन एक नियम आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करतोय. ज्यावेळेस तुम्ही धाव घेण्याचा प्रयत्न कराल स्ट्राइक साठी, दुसऱ्या रनचा जर ज्यावेळेस तुम्ही प्रयत्न कराल स्ट्राइक साठी, त्यावेळेस मात्र ती धाव ग्राह्य धरली जाणार नाही. जर विकेट कीपर लांब असेल तर तुम्ही तो प्रयत्न करू शकता, आणि विकेट कीपर क्लोज आहे तर मात्र स्ट्राइक साठी दुसऱ्या धावेचा प्रयत्न तुम्ही कराल तर मात्र ती धाव ग्राह्य धरली जाणार नाही. स्ट्राइक रोटेट होणार नाहीये, लक्षात घ्या. हा दुसऱ्या रनसाठी होणार, परंतु जी पहिली रन आहे स्ट्राइक साठी तुम्ही जर धावत असाल तर मात्र स्ट्राइक रोटेट नाहीये. लक्षात घ्या, हा नियम नाही आहे, हा स्पर्धेतला नियम आहे. तुम्हाला ती धाव घेता येणार नाहीये. चला जाऊया बॅक टू द क्रिकेट. 49 धावांचं लक्ष्य आहे या मॅच मध्ये, 49 टू विन. चला आता आपण शुभ सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती होतोय. संदीप डावरकर, त्याचबरोबर मिलिंद पाटील आणि अशोक पाटील जे 40+ मापे टीमचे सदस्य आहेत, तिन्ही मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान. सलामीची जोडी तुम्ही पाहताय मैदानामध्ये, विनय शर्मा आणि त्याच्या जोडीला विनोद पाटील. टेनिस बॉल क्रिकेटची एक मातब्बर जोडी आहे. 9.8 च्या धावगतीने धावांचा पाठलाग करायचा आहे. लक्ष सोपं आहे, कठीण नाही आहे, परंतु क्रिकेट आहे. क्रिकेट हा अद्भुत खेळ आहे मित्रांनो. कधी तुम्हाला राजा बनवेल तर कधी रंक बनवेल याचा नेम नाहीये. चंदन वर्मा आला बॉलिंग साठी, अगदी यंग युवा खेळाडू आहे. चंदन वर्मा पॉवर प्लेचं पहिलं षटक टाकत असताना समोर आहे एक युवा खेळाडू विनय शर्मा. चेक अशोक मामा यांचा सत्कार झालेला आहे. तसेच मापेगावचे समाजसेवक मिलिंद पाटील यांचा सुद्धा सत्कार होत आहे. कंटिन्यू मॅच दाखवा.
ओहो, पहिलाच बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न, पंचांकडे लाऊडली अपील होते, परंतु अपील मात्र फेटाळलेली आहे. पंच शिवराम वैती सरांना खूप चांगली पंचांची भूमिका पार पाडतायत. आज शिशिर साटम सर या स्पर्धेमध्ये आपल्याला अंपायरिंग करताना दिसत आहेत. शिवराम वैती, रुपेश साबण सर आहेत. पहिला बॉल अगदी योग्य टप्प्यावरती डॉट बॉल आलाय. दुसरा बॉल पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर हा बॉल खाली राहिलाय विनय शर्माला आणि बीट करून त्याला विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी आहे चंदन वर्मा यांची. आतापर्यंत संघाचा श्री गणेशा नाही आहे. 2 बॉलचा खेळ संपलाय, 49 करायचे आहेत. एक चांगली भागीदारी बिल्ड करावी लागेल जय गजानन कुक्षेत या टीमला. कारण फारशा मोठ्या धावा नाही आहेत. 49 म्हटल्या तर 360 मैदान आहे. तुम्ही कशा पद्धतीने सुद्धा खेळू शकता. ओहो, मिड ऑफ आतमध्ये लॉंग ऑफ आहे आणि तिथे पहा ट्रॅप होतोय. विनय शर्मासाठी खूप चांगला झेल टिपला तिथे. अश्मित झा यांच्याकडून आणि पहिल्या विकेटचं पतन झालेलं आहे. पहिला धक्का लागतोय जय गजानन कुक्षे टीमला. गोल्डन डकचा शिकार विनय शर्मा बॅक टू द पॅव्हिलियन. मिड ऑफ आतमध्ये होता तरी सुद्धा वाईडिश लॉंग ऑफ ला एक क्षेत्ररक्षक तैनात केला होता. कारण क्रिकेटमध्ये बरेच संघ असतात की समोरच्या टीमचा भरपूर अभ्यास करतायत ते. आता टेक्नॉलॉजी वाढलेली आहे, क्रिकेट बदललंय. कारण तुम्ही घर बसल्या या मॅचचं लाईव्ह प्रेक्षेपण जे झालेलं असतं ते तुम्ही रात्री बघू शकता. आणि ते बघत असताना एखादा फलंदाज कुठल्या पोझिशनला जास्त खेळतो त्या फलंदाजाचा अभ्यास तुम्ही सातत्याने करू शकता. अनुप पाटील आलाय. टेनिस बॉल क्रिकेटचा एक मातब्बर, एक नामांकित खेळाडू आता बॅटिंग साठी मैदानामध्ये प्रस्थान झालाय. अजूनही शून्याची कोंडी फुटली नाहीये. चंदन वर्मानं पहिली विकेट काढली, तीही विनय शर्माची. 3 बॉलचा खेळ संपलाय. धावा आता स्कोर बोर्ड ते आतापर्यंत झालेला नाहीये श्री गणेशा. 0 वरती पहिली विकेट गमावली. 49 धावा, 360 मैदान. सोपं नाहीये क्रिकेटमध्ये. क्रिकेट अद्भुत खेळ आहे. कुठलंही टार्गेट विजयाची गॅरंटी देत नाही. ओहो, पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॅटचा स्विंग लवकर क्लोज केलाय. बीट करून चला विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल. कमीत कमी जर पाहिलं तर या खेळाडूकडे पाहिल्यानंतर मला तर वाटते 17 ते 18 असेच वय असतील. 17 वर्षाचा खेळाडू चंदन वर्मा काय गोलंदाजी करतोय पाबू प्ले मध्ये. अजूनही धाव आली नाहीये. 4 बॉलचा खेळ संपलाय. पुन्हा एकदा पहा, फुटवर्क नाहीये. बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न. हा पडल्यानंतर बॉल खाली राहून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल. 5 बॉलचा खेळ संपलाय. अजूनही धाव नाहीये. लगातार 5 बॉल डॉट. या स्पर्धेतलं पहिलं मेडन ओव्हर येईल का हे पाहणं तितकंच गरजेचं आहे. शेवटचा बॉल चंदन वर्माचा अनुपसाठी. आता ट्राय केलाय. शेवटच्या बॉल वरती सिंगलनं आपलं खातं उघडलं अनुपनं. आणि या सिंगलनं आता ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 49 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना जय गजानन कुक्षेट टीमची धावसंख्या आहे 1 गडी बाद 1. सध्या स्क्रीनवरती आपल्याला नेल्सन आकडा पाहायला मिळतोय. पहिलं षटक संपलंय. टीमची धावसंख्या 1 गडी बाद झालाय 1. पहिल्या षटकासाठी महापे टीमनं 5 मिनिटं वेळ घेतलेला आहे. चला गावदेवी बालकुम टीम, आपण टॉस साठी लगेचच रिपोर्टिंग करायचंय. गावदेवी बालकुम
पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा घे स्कोर बोर्ड 1 गडी बाद 1. आता 24 बॉल मध्ये आता करायच्यात अजूनही 48 धावा. अनिकेत देवरे आलाय बॉलिंग साठी. ओव्हर नंबर 2 मध्ये फार इनकडून आता गोलंदाजीसाठी तयार. अनिकेत देवरे बॉलिंग साठी आणि समोर आहे अनुप पाटील. सिंगल आपलं खातं उघडले फक्त. दुसरा बॉल सोडला विकेट किपर साठी आशाल भोज नजरेनं, परंतु पंचांचा कुठलाही निर्णय नाहीये, म्हणजेच फेर आहे. डॉट आहे, निर्धाव बॉल आहे. अजूनही 48 करायचे आहेत 23 बॉल मध्ये. ओहो पहिला बॉल बॅटची कुठेतरी ब्लॅटला ब्रश झाला असं पंचांचं मत आहे. आउट. LPW ची अपील केली होती. परफेक्ट यॉर्कर होता, टो क्रशर यॉर्कर, परंतु बॅटची जी बॅकलिप होती ती बरोबर खाली आणली. अनुप पाटीलला बॅटला ब्रश झाला बॉल, त्यामुळे नॉट आउटचा इशारा पंचांकडून. डॉट बॉल. पहिल्या ओव्हरमध्ये चंदन वर्मानं काय गोलंदाजी केली. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये सोपं नाहीये अशी गोलंदाजी करणं. अगदी वय वर्ष 17, युवा खेळाडू आहे, यंग टॅलेंट खेळाडू आहेत. फुलटॉस बॉल. क्रिकेटमध्ये केलेली महत्वाची चूक गोलंदाजानं, आणि ते फुल टोल आता वसूल केला अनुपनं. बॉलला पाठवलाय स्क्वेअर लेगला. बॉल सीमारेषा पलीकडे. या इनिंगचा नाईक ट्रॉफीचा येतोय षटकार अनुपच्या बॅटमधून. थोडासा खराब टप्पा आहे, खराब गोलंदाजी अनिकेत देवरेची. यावरती षटकार ठोकलाय. टीमची धावसंख्या 7. आणखीन एक फ्लिक ऑफ द रिस्ट, मनगटी पटका अलोंग द कार्पेट. अगदी आउटफील्डला गुदगुल्या करत बॉल चाललाय डीप मध्ये. तोपर्यंत एक धाबी ते मिळते अनुपला, आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 8. विनोद पाटील जो आलाय त्याला अजूनही स्ट्राईक भेटली नाहीये. आतापर्यंत जर पाहिलं तर 10 बॉलचा खेळ संपला, 11व्या बॉलला तो स्ट्राईक वर आलाय. विनोद पाटील हे सुद्धा एक चर्चेमध्ये नाव आहे. टेनिस बॉल क्रिकेटचा एक मातब्बर खेळाडू. अनेक स्पर्धा त्याने आपल्या बॅटिंगच्या जोरावरती गाजवल्यात. ज्याला खातं उघडायचं ही मॅच मध्ये. फुलटॉस बॉल, आणि ते उडवलाय स्क्वेअर लेगला इन फ्रंट ऑफ स्क्वेअर. बॉल चाललाय सीमारेषा पार. विनोदच्या बॅट मधून येतो षटकार. षटकारानं खातं उघडलंय विनोदनं. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 14 माफ करा. सुरुवातीचे बॉल जर पाहिले अनिकेत देवरे तर अगदी योग्य टप्प्यावरती होते. विकेटच्या अगदी योग्य डेप्थ वरती बॉल हिट करत होता, परंतु त्यानंतर मात्र 5वा आणि चौथा बॉल, 3रा बॉल आणि 5वा बॉल अगदी फुलटॉस होता. ओ बिग हिट करण्याचा प्रयत्न. पॅडला ब्रश होतोय असं वाटते नाहीये. पंचांना आता आउट घोषित केलाय. कॉट बिहाइंड द विकेट. फलंदाज बाद. आणखीन एक विकेटचं पतन. हा सेलिब्रेशन. शेवटच्या बॉल वरती विकेट आली अनिकेत देवरेची, आणि ते फलंदाज होईल बाद. अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटला कुठेतरी ब्रश झाला असं वाटते, आणि त्यामुळेच कॉट बिहाइंड स्वरूपामध्ये ही विकेट आली. जय गजानन कोक्षे टीमला लागलाय दुसरा धक्का. अशा पद्धतीने 2 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 14 रन.
चला या ठिकाणी आमचे आणखीन एक मित्र विजय पाटील जे तुर्भे गावचे आहे त्यांचं आगमन झाले, त्यांचं करूया हार्दिक स्वागत. बीएन ग्रुपच्या वतीनं आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे. चला गावदेवी बालकोम आपण टॉस साठी तयार आहे. गावदेवी बालकोम तन्मय आला बॅटिंग साठी. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड 14, 2 षटकांचा खेळ संपलाय. आता 18 बॉल मध्ये अजूनही करायच्या धावा विजयासाठी. अठरा बॉल आणि 35 धावांची आवश्यकता आहे. चंदन वर्मा बॉलिंग साठी आले, स्वतःचं दुसरं आणि संघाकडून तिसरं. पुन्हा एकदा त्याला 5 रन केले, कारण त्यानं पहिल्या ओव्हरमध्ये फक्त एकच धाव खर्च केली होती, एक विकेट प्राप्त केली होती. विनय शर्माची महत्वाची विकेट, प्राइस विकेट, आणि त्यामुळेच मात्र कॅप्टननं पुन्हा एकदा त्याच्यावरती भरोसा दाखवलाय. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर तैनात आहे, डीप मध्ये लॉंग ऑफ तैनात आहे, डीप मध्ये लॉंग ऑन तैनात आहे, आणि डीप मध्ये तुम्ही पाहताय का काऊ कॉर्नर, आणि डीप मध्ये मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात तुम्ही पाहताय. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये, एक पॉइंटला क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. पहिला बॉल अनुप साठी. स्विचिटचा प्रयत्न, चांगला फटका सजवलाय, स्वीपर कव्हरला फोडून चाललाय बॉल, बॉल सीमारेच्या पलीकडे. व्हीएन ग्रुपचा एक क्रॅकिंग चौकार अनुपच्या बॅट मधून. 4 रनच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या 18, म्हणजे येणारे 17 बॉल आहेत तुमच्याकडे आणि धावा करायच्या अजूनही 31. 17 बॉल 31 धावांची आवश्यकता. जोपर्यंत अनुप आहे तोपर्यंत मॅच ऑन राहीलच, कारण असा फलंदाज अनुप आहे जो होत्याचं नव्हतं करू शकतो, कारण अनेक अर्धशतक त्याच्या करिअर मध्ये त्यानं ठोकलेले आहेत टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. ओहो, विकेट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली, स्कोअर ऑफ द विकेट, बॉल चाललाय. शॉट मिड विकेटच्या क्षेत्ररक्षक अगदी पोहोचला होता, आणि तोपर्यंत एक धाव ते मिळताना दिसेल अनुपला. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 19, म्हणजे अजूनही 30 धावांची गरज आहे येणाऱ्या 16 बॉल मध्ये. 16 चेंडू आणि 30 धावा हे समीकरण या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 16 बॉल आणि 30 धावांची आवश्यकता आहे. चला गावदेवी बालकुम टीम, हा शेवटचा कॉल तुमच्यासाठी आहे, लक्षात घ्या. आता कॉल आम्ही करणार नाहीये, आपण टॉस साठी लगेचच रिपोर्टिंग करायचंय. ओ क्लीन बॉल, ढांटी गुल केली, काय काठी काढली, कारण ऑस्टमच्या बराच शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता तन्मयचा, त्यामुळे बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. अगदी मिडल इस्टी वाकवली आणि आणखीन एक धक्का दिलाय टीम जय गजानन कोक्षे टीमला. तिसरा धक्का लागतोय. तन्मय बॅक टू द पॅव्हिलियन, शून्यावरती परतलाय. गोल्डन डकचा शिकार. या इनिंग मध्ये जर पाहिलं तर या इनिंग मध्ये विनय शर्मा सुद्धा शून्यावरती बाद झाला, आणि त्यानंतर मात्र तन्मयला सुद्धा या मॅच मध्ये खातं उघडता आलं नाहीये. ब्रिजेश सिंग बॅटिंग साठी आता मैदानामध्ये दाखल झालाय. आता 15 बॉल मध्ये अजूनही धावा करायच्या 30. 15 बॉल आणि 30 धावांची आवश्यकता आहे. ब्रिजेश सिंग आला आता बॅटिंग साठी. अखेर काय गोलंदाजी करतोय चंदन वर्मा. सध्या क्रिकेटमध्ये कमी वयाचे खेळाडू आपला सर्रास इफेक्ट दाखवतात. मग कालच्या झालेल्या T20 सामन्यामध्ये झिम्बाब्वेचा तुम्हाला प्लेअर माहित आहे, बेनेट, जो 22 वर्षाचा होता, त्यानं 97 धावा कुठल्या भारतीय टीमच्या विरोधामध्ये. काय फटकेबाजी होती त्याची.
वय वर्ष 22, परंतु भारतीय टीमच्या विरोधामध्ये काय खेळला. एक धाव इथे मिळते. टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्ड आतापर्यंत 20 म्हणजे अजूनही 29 करायचे आहेत 14 बॉल मध्ये. फटका चांगला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे काऊ कॉर्नरचा. तोपर्यंत एकच धाव इथे मिळताना दिसेल. आणि या सिंगल न आता स्कोर बोर्ड रन आहेत 21 धावा झाल्यात. 21 ऑन बोर्ड. म्हणजे आता 13 चेंडू आणि 13 चेंडू मध्ये 28 धावांची गरज आहे. 13 बॉल 28 धावा. 13 बॉल 28 धावांची गरज. चांगली गोलंदाजी चंदन वर्मानं पहिल्या ओव्हरमध्ये एक धाव देत असताना एक विकेट प्राप्त केली विनय शर्माची. आणि या ओव्हरमध्ये सुद्धा एक चौकार खाल्ल्यानंतर एक विकेट आली तन्मयच्या विरोधामध्ये. तन्मयची यावेळेस फटका चांगला गॅप शॉट आहे, परंतु डीप मधून आता प्रचंड वेगाने आले. चांगली फिल्डिंग रोहित पुजारी कडून. एकच धाव ते मिळेल ब्रिजेशला. आणि या सिंगल ओव्हरची झाली समाप्ती. अशा पद्धतीनं 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 3 गडी बाद 22 धावा. आता 12 बॉल मध्ये अजूनही करायचे आहेत. जय गजानन कोक्षे टीमला 27 धावा. 12 बॉल आणि 27 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. खूप चांगली स्पर्धा तुम्ही पाहताय. अगदी भव्य आणि दिव्य स्पर्धा. क्रिकेटचा महासंग्राम VN ग्रुप कोपरकरण्याच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन. विजय नेचर. या स्पर्धेमध्ये जेवढे जेवढे डॉट बॉल होतील तेवढे मात्र या स्पर्धेमध्ये एक नवीन संकल्पना या स्पर्धेने राबवलेली आहे. तेवढ्या झाडांची लागवड आपण याच परिसरामध्ये करणार आहोत. आतापर्यंत जर या मॅच मध्ये जर पाहिलं तर 15 चेंडू डॉट बॉल आलेत. म्हणजे आता 15 झाडांची लागवड तर करावीच लागेल. एक चांगली संकल्पना. कारण आता ग्लोबल वॉर्मिंग वाढलेली आहे. आपल्या जगावरती एक मोठं संकट आहे. बारा बॉल 27 करायचे आहेत. ब्रिजेश सिंग समोर आहे. पहिलाच बॉल थोडासा खराब लाईन. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. एक धाव तर घेतलेली आहे. नो बॉल घोषित केलाय पंचांना. बेस्ट आहे. आणि पुढचा बॉल असणार आहे फ्री हिट. 1 फॉर दी वॉर्निंग ही सुद्धा आता दिली जाते. थोडीशी दुखापत आहे अनिकेतला. चला सध्या तरी रेडी स्प्रेची गरज नाही आहे. फील्डचा बॉल बघूया आता कसा रिॲक्ट होतोय अनुप या बॉल वरती. हो ट्राय केलाय चांगला. मिड ऑफ नाहीये त्यामुळे लॉंग ऑफला आता डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळेल. आणि या सिंगल ना आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आता 25 धावा झाल्यात. म्हणजे 11 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. आणि इथून धावा करायच्या आहेत विजयासाठी 24.
11 बॉल 24 धाबांची आवश्यकता. थोडासा आता कठीण लक्ष चाललाय, परंतु अशक्य नाहीये क्रिकेटमध्ये. ओहो, फटका तर एलिव्हेशन चांगलं प्राप्त झालाय आणि युवा नेते वैभवजी नाईक साहेबांच्या फ्लेक्सला धडकला बॉल. बॉल सीमारेषा पलीकडे ब्रिजेशच्या बॅट मधून येतोय षटकार. टीमची धावसंख्या स्कोरबोर्ड ते आतापर्यंत 31 झाले. 31 म्हणजे आता 10 बॉल मध्ये करायचे आहेत विजयासाठी. 18 धाबा, 10 चेंडू 18 धाबांची गरज आहे. ओ, बिग हिट करण्याचा प्रयत्न, हा प्रयत्न फसलाय. अगदी स्लॉट मध्ये होता परंतु टायमिंग जुळलं नाहीये ब्रिजेश सिंगचं. त्यामुळे बीट करून चालला. विकेट किपरच्या हातामध्ये एक डॉट बॉल. थोडासा आता प्रेशर बनवेल जय गजानन कोक्षे टीम वरती, कारण येणारे 9 चेंडू शिल्लक आहेत आणि धाबा करायच्या 18. 9 बॉल आणि 18 धाबांची गरज आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी कोक्षेट या टीमला. ओ, फिंगर्स रोज केले होते, थोडासा मागून टाकला होता. बॅक ऑफ हँड. पुन्हा एकदा बीट करून त्याला विकेट किपरच्या हातामध्ये आणखीन एक डॉट बॉल. अनिलची करामध्ये गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. चांगले चेंडू टाकलेत. आता 8 बॉल मध्ये अजूनही 18 करायचे आहेत. या बॉलवरती एक मोठा फटका पाहिजे कोक्षेत टीमला, तरच मॅच मध्ये कमबॅक होईल. हा बॉल सुद्धा बीट करून त्याला विकेट किपरच्या हातामध्ये. फुटवर्क नाहीये ब्रिजेश. मोबाईल मध्ये जसं नेटवर्क महत्वाचं असतं तसं क्रिकेटमध्ये फुटवर्क महत्वाचं आहे. षटकार मारल्यानंतर 3 चेंडू डॉट खाल्लेत ब्रिजेश सिंगनं आणि 3 चेंडू अनिल जाधवनं ऑफस्टंपच्या बाहेर टाकलेत. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहून गेलेत. आता 7 बॉल 18 धाबांची गरज आहे. थोडासा कानमंत्र दिला अनुपनं ब्रिजेशला. शेवटचा बॉल शिल्लक. ओहो, फटका फसलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आता बॉलच्या खाली येतोय. झेल सोडला जाईल. कॅचेस विन द मॅचेस. धाव घेतली नाही अनुपनं. खर तर 2 रन कंप्लीट झाले असत्या, परंतु नाहीये. अनुपला आता 6 चे 6 बॉल खेळायचे आहेत. स्ट्राईक ठेवेल शेवटच्या षटकामध्ये अनुप पाटील. अशा पद्धतीनं 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवरती 31 धाबा म्हणजे 6 बॉल आणि 18 धाबांची गरज आहे. एक्झॅक्टली ॲक्युरेट 3 षटकार ठोकावे लागतील या मॅच मध्ये. 6 बॉल आणि 18 धाबा. जोपर्यंत अनुप आहे तोपर्यंत मॅच ऑन राहील. नेक्स्ट मॅच मध्ये CR पाटील फाउंडेशन्स, कुमार 11 तोरबे आणि त्यांना फाईट देतील गावदेवी बालकुम. असं दुसरा सामना आहे. चला बालकुम टीम, तुम्ही आला असेल तर टॉस साठी इथे यायचंय. खूप चांगली स्पर्धा तुम्ही पाहताय. BN ग्रुपच्या वतीनं नाईक चषकाचं एक भव्य दिव्य आयोजन. संपूर्ण कुटुंब, नाईक कुटुंब आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी फ्रेम बनवत हे फ्लेक्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. कुठल्या स्पर्धेमध्ये असे फ्रेम, नवी मुंबई शहरामध्ये ज्या ज्या स्पर्धा होत आहेत त्या स्पर्धेमध्ये असे फ्लेक्स आपल्याला पाहायला मिळत नाहीये. अगदी फ्रेमिंग करून हे फ्लेक्स लावलेत. मग त्याच्यापैकी नवी मुंबईचे शिल्पकार आदरणीय श्री गणेश नाईक साहेबांचा फ्लेक्स तुम्हाला पाहायला मिळतोय. त्यांच्या बाजूला ठाणे लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार डॉक्टर संजीवजी नाईक साहेब यांचा फ्लेक्स आपल्याला पाहायला मिळतो. युवा नेते वैभवजी नाईक त्यांच्या बाजूला त्यांचा फ्लेक्स आहे. त्यानंतर आणखीन एक युवा नेते संकल्प नाईक साहेबांचा सुद्धा फ्लेक्स आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच्या बाजूला शेवटला ज्यांच्याच पवित्र शुभास्ती स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपण संपन्न केला अशा नवी मुंबई महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित विद्यमान नगरसेविका वैष्णवीताई नाईक यांचा फ्लेक्स आपल्याला पाहायला मिळतोय. जर डाव्या बाजूला पाहिलं तर साहेबांच्याच बाजूला
ऐरोली मतदारसंघाचे प्रथम आमदार, युवांचे आयडॉल आदरणीय श्री संदीपजी नाईक साहेब यांचा फ्लेक्स आपल्याला पाहायला मिळतं. त्यांच्या बाजूला नवी मुंबई महानगरपालिकेचे आता नवनिर्वाचित सभागृह नेते सागरजी नाईक साहेब यांचा फ्लेक्स आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यांच्या बाजूला अगदी क्रिकेटवर निश्चिम असे प्रेम करणारे व्यक्तिमत्व, क्रिकेटचे अगदी निश्चिम भक्त म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आणि क्रिकेटचे एक मोठे आयोजक आणि चांगले क्रिकेटर आपल्याला त्यांचा फ्लेक्स पाहायला मिळतोय. स्वप्नीलजी नाईक आणि त्याच्या बाजूला प्रभाग क्रमांक 11चे विद्यमान नगरसेवक श्री प्रभाकर पाटील साहेबांचा फ्लेक्स आपल्याला पाहायला मिळतोय. जाऊया मॅच कडे. लास्ट ओव्हर मध्ये आता बॉलिंग साठी करण आलाय. 6 बॉल 18 करायचे आहेत. समोर आहे अनुप पाटील. आज सामना जिंकण्यासाठी जय गजानन कुक्षट टीमला 6 बॉल 18 धाबांची गरज आहे. करणचा पहिलाच बॉल चांगला लेग कटर केलाय. टप्पा पडल्याचा हलकासा चेंडूला बोलन घेतला आणि बीट करून त्याला विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. म्हणजे याचा 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये अजूनही 18 धाबांची गरज आहे. 5 बॉल 18 धाबा. करण निघालाय पुढचा बॉल घेऊन अनुप साठी. थोडासा रणबी मध्ये बेतते त्यामुळे अंपायर सिग्नल येतो डेड बॉल. 5 बॉल 18 धाबांची गरज आहे. 5 मध्ये 3 उत्तुंग षटकार मारावेच लागतील या मॅच मध्ये जय गजानन कुक्षत या टीमला. फुल टॉस बॉल आणि ते फेकून दिलाय. व्हॉट अ शॉट. आजच्या दिवसातला सर्वाधिक लांब षटकारांचा ऑनफिल्ड पंच सांगतायत की आम्हाला आता वेस्टा चेक करण्यासाठी टीव्ही अंपायरची मदत घ्यायची आहे. षटकार तर आलाय परंतु आता ऑनफिल्ड पंच शिवराम वैद्य सांगतायत की बेस्टा चेक करण्यासाठी आम्हाला टीव्ही अंपायरची मदत घ्यावी लागेल कारण फुलटोस बॉल होता. बॉल कमरेच्या वरती की खाली आहे याची आता पडताळणी केली जाते. आमचे टीव्ही अंपायर रुपेश सावंत सर. सहा बॉल 18 धाबांची आवश्यकता आणि फुल टोल आता वसूल केलाय अनुपना फुल टोस वरती. बघूया आता टीव्ही अंपायर काय सांगतील. जर नो बॉल आला तर मात्र 7 येतील. मग धावा राहतील 6 बॉल मध्ये 11. नो बॉल आला तर आणि नो बॉल नाही आला तर मग 5 बॉल मध्ये राहतील 12. 4 बॉल मध्ये माफ करा कारण पहिला बॉल अनुपचा डॉट आलाय. चला नो बॉल आलेला आहे. रुपेश सावंत सर सांगतात की आता हा वेस्ट आहे म्हणजेच नो प्लस 6 म्हणजे आता 11 धाबांची गरज आहे. 4 बॉल मध्ये 11 करायचे आहेत. नो आहे बघा. ओके 5 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 5 बॉल मध्ये 11 धाबांची आवश्यकता. काय फटका खेळलाय. सर्वाधिक लांब षटकार अनुपच्या बॅट मधून. आणखीन एक धमाका. आणखीन एक उडवलाय. बॉल चाललाय टाटा बाय बाय करत. टायमिंग प्रॉपर आणि बॉल करतोय हवाई सफर. बॉल सीमारेषा पार. नाईक ट्रॉफीचा एक उत्तुंग षटकार. स्लॉट मध्ये अगदी पाठवलाय पार्किंगच्या प्लॉट मध्ये. आता सामन्याचं समीकरण बदललंय. मी मगाशीच उल्लेख करत होतो अनुप पाटीलचा. अनुप पाटील आहे तोपर्यंत धास्ती नाहीये. असे बरेच सामने अनुप पाटीलने फिरवलेत. आता येणारे 4 बॉल आणि 5 धाबांची आवश्यकता. सामना कुठे होता कुठे आलाय.
याला म्हटलं जातं मित्रांनो क्रिकेट. हा क्रिकेटचा अद्भुत खेळ आहे. ओहो स्वीप, व्हाट अ शॉट. एक टप्पा घेऊन जाईल बॉल आता क्षेत्ररक्षकाला बीट करून डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार आल्यानंतर येतोय अनुपच्या बॅट मधून खणखणीत चौकार. फक्त एका रनची गरज आहे. कंपल्सरी टार्गेट सेस हा स्पर्धेतला नियम आहे. 3 बॉल मध्ये 1. काय बॅटिंग करतोय अनुप पाटील. चौफेर फटकेबाजी. आतापर्यंत 31 धावांची खेळी साकारलेली आहे अनुप पाटीलनं. अगदी योद्ध्यासारखा लढलाय. एका रनची गरज आहे. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. अनुप पाटील सेट ऑन अ फायर नाव. अगदी तुडवतोय बॉल, उडवतोय सीमारेषेच्या पलीकडे. करणच्या विरुद्धमध्ये आक्रमण. पलटवार पलटवार वार पलटवार आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजाला केलं गार अनुपनं. सेन्सिबल क्रिकेट कॅच इटचा कॉल आहे. इथे विकेट आलेली आहे. बॅटच्या वरच्या कडेला लागला. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे झेलचीच्या स्वरूपामध्ये अनुप आता बाद. आता येईल मजा. 2 बॉल मध्ये 1. कंपल्सरी टार्गेट चेस स्पर्धेतला नियम आहे. अमन सिंग आला आता बॅटिंग साठी. कधी पारड जड होतो माफे टीमचं, कधी पारड जड होतो कुकशेट टीमचं. आणि क्रिकेट आपल्याला सर्व काही सांगून जातं. कधी राजा, कधी रंक, कधी हिरो तर कधी झिरो. हे क्रिकेटनं आपल्याला दिलेले आहेत. अमन सिंग आलाय. आता चर्चा होते ब्रिजेश सिंग आणि अमन सिंगची की एक्झॅक्टली आपल्याला आता काय करायचंय. बॉल आपल्याकडे आहेत 2 आणि धाव करायची आपल्याला 1. सोपं नाहीये. क्रिकेटमध्ये हे दडपण असं, प्रेशर असं नवीन आलेल्या फलंदाजावरती. परंतु आता अमन सिंग कसा रिॲक्ट होईल, हे 2 चेंडू करण कसं युटिलाइज करेल, हे सुद्धा आपल्याला पाहणं तितकंच गरजेचं आहे. 2 बॉल 1 रन. ओ क्लीन बॉल. आणखीन एक विकेटचं पतन झालंय. आता कहाणी में ट्विस्ट. पहिला सामना अगदी पैसा वसूल सामना झालाय. हाय व्होल्टेज मॅच. ब्रिजेश सिंग अगदी विचार करतोय, मी जर असलो असतो तर कदाचित सिंगल ढकलली असते. फुटवर्क नाहीये. ठप्पा पडल्यानंतर पहा पोझिशन नव्हती अमन सिंगची. हे दबाव होतं, स्पष्ट दबाव. आता शेवटचा बॉल आणि 1 रनची गरज आहे. शुभम निर्मल आता बॉलिंग बॅटिंग साठी सज्ज झालाय. खर तर करणनं कमबॅक केलाय. करणनं पुनरागमन केलं या मॅच मध्ये. करणनं जान झोकलेली आहे या मॅच मध्ये. लगातार 2 विकेट्स. अनुप पाटीलला बाद केलं, त्यानंतर काठी काढली अमन सिंगची. आता हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे. या स्पर्धेतली पहिल्याच मॅच मध्ये हॅट्रिक होईल का? एक बॉल आणि 1 रन ची गरज आहे. चला, तुम्हाला नियम सांगितलेला आहे. जर क्लोज किपिंग असेल विकेट किपर आणि तुम्ही जर स्ट्राइक रोटेट नाही आहे, लक्षात घ्या हा नियम नाही आहे. स्ट्राइक रोटेट हा नियम आहे, लक्षात घ्या. स्ट्राइक रोटेट म्हणजे तुम्हाला स्ट्राइक रोटेट करता येणार नाही आहे. कीपर जर क्लोज असेल तर 1 रनची गरज आहे 1 बॉल मध्ये. शुभम निर्मल बॅटिंग साठी आता मैदानामध्ये दाखल झालाय. सध्या स्ट्रायकिंग इनला शुभम निर्मलला तुम्ही पाहताय. आज शुभमनं चांगल्या झेल्स पकडल्या. विकेट कीपर जर मागे असेल तर तुम्ही रन घेऊ शकता. मी मगाशी ज्याचा उल्लेख केलाय, जर विकेट कीपर क्लोज असेल तर तुम्हाला स्ट्राइक रोटेट करता येणार नाहीये, लक्षात घ्या. 1 रनची गरज आहे. स्लिक कव्हर पॉइंट ठेवण्यात आलाय. फॉरवर्ड शॉर्ट लेग क्षेत्ररक्षक आहे.
एक सिली मिडॉप अगदी वरती ठेवलाय, एक सिली मिडॉन वरती ठेवण्यात आलेला आहे. चला थोडासा घाई करायचे आहे. माफे टीम तुम्ही वेळ जास्त घेताय. एक बॉल आणि एक रन हे समीकरण या मॅच मध्ये. आता नवीन फलंदाज न्यू कॅन्डिडेट शुभम निर्मल लेफ्ट हँडर बॅटर आहे आणि लेफ्ट हँडर बॅटरच्या विरोधामध्ये आता करण कसा रिॲक्ट होईल हे बघायचं आहे. एक बॉल एक रन आणि या बॉल असं वाटतं हुकलाय आणि ते रन आउटची संधी आणि फलंदाज बाद. अशा पद्धतीनं पहा किती सामना आहे. जय गजानन कुक्षेत या टीमनं एका रन सामना गमावलाय आणि हा सामना जिंकलेला आहे रुद्र 11 मापे टीमनं. वेल प्लेड, अभिनंदन टीम. 3 बॉल मध्ये एका रनची गरज असताना जय गजानन कुक्षेट टीमला जमलं नाहीये. हार्डलक बॅड लक मी म्हणेन ना जय गजानन कुक्षेट टीम. अनुप हार्डलक. चला तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण घोषित करूया. सामनावीर चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं गोलंदाजी करत असताना एक विकेट प्राप्त केलेली आहे आणि बॅटिंग करत असताना 21 धावांची खेळी मात्र साकारली. त्यामुळे हा ठरला या मॅचचा सामनावीर रुद्र 11 मापे टीमचा. अनिकेत देवरे हा खेळाडू ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.